उद्धव ठाकरे यांना कोर्टाचा सर्वात मोठा धक्का. वसंत डावखरे प्रकरण भोवणार. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टानं समन्स बजावलंय. वसंत डावखरे प्रकरणात कोर्टानं उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलं असून त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिलामार्फत आपलं म्हणणं मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. वसंत डावखरे यांनी या प्रकरणी कोर्टात दाद मागितली होती. डावखरे आता हयात नाहीत, त्यामुळे या प्रकरणात कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंना 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी कल्याण कोर्टानं नोटीस बजावली आहे. 2009 मध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी निवडणूक होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवलेला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. त्यामुळे कोर्टानं ठाकरेंना समन्स बजावलंय. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवलेला होता. मात्र वसंत डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारलं होतं. हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा डावखऱ्यांचा दावा होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंचा आरोप होता. शिवसेनेनं हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे डावखरे यांनी थेट कोर्टात जाऊन या प्रकरणात दाद मागितली होती. आता परत या प्रकरणी कोर्टानं उद्धव ठाकरेंना समन्स बजावल्यानं उद्धव ठाकरे काय बाजू मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.